आणि ओराणी अप्पा
Oh
आज निरूपणाकरता संत गोसावीनंदन महाराज तंजावरचे सुप्रसिद्ध असे कवी, एक थोर संत आणि गोसावीनंदन हे गणपतीचे भक्त, एक गणेश भक्त, महान गणेश भक्त अशी ज्यांची ख्याती कीर्ती आहे, तर ते तंजावरचे गोसावीनंदन बुवा, एक थोर साहित्यिक आणखी ज्येष्ठ संत, त्यांचा अभंग आज निरूपणाकरता या ठिकाणी घेतलेला आहे. पूर्वपत्य आहे त्यांचंच आहे. असे अभंग खूप आहे त्यांचे. काही स्फुटक काव्य सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. ज्ञानमोदक नावाचा एक प्रकरणपर एक ग्रंथ त्यांचा आहे, एक प्रसिद्ध, आणि अशी आणखी काही स्फुटक काव्य अभंग असे त्यांनी लिहिलेले, आणि त्यापैकीच हा एक त्यांचा अभंग आहे. गोसावीनंदन महाराज काय सांगतात? गणपतीचा महिमा या ठिकाणी आपल्या समोर प्रकट करतायत, विशद करतायत. देव गजानन ध्यातो, देव गजानन तोची जीवास विसाव होतो, देव गजानन ध्यातो. ह्या गजाननाचं वर्णन चाललंय. फक्त ध्येय असतं, आणि ते ध्येय पूर्णत्वाला जाण्याकरता आपण गणपतीची आराधना करतो. गणपती हे मूळ आहे, आदिबीज आहे, देवांचा देव, तो देवांचा अधिपती, त्रैलोक्याचा जवळजवळ सम्राट असतो. त्रैलोक्याचे अधिपती आपण कैलासपती शंकर, भगवान शंकरांचा तो खरा मुलगा आहे, पण भगवान शंकर सुद्धा त्या गणेशाच्या चरणी नतमस्तक होतात. अशा प्रकारचे ते का, तर ते आदिबीज आहे. असा जो गणपती आहे त्याचं ध्यान करायचंय असं कोण सांगतायत? आपले गोसावीनंद महाराज सांगतात. त्याचं ध्यान कशासाठी करायचं? की तोच जीवाचा विसावा होतो, तो आपल्या जीवाला विसावा देतो. याचा अर्थ काय? आपण सगळं त्याच्यावरती सोपवतो, आणि तो आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो, आपल्याला संकटकाळी मदत करतो, आणि सगळ्या मंगलसमयी आपण त्याचंच नाव घेतो, दुसरं कोण नाही. अशा प्रकारे त्याचं ध्यान का करायचं? तर तो आपल्या जीवाला विसावा देते. याचा अर्थ काय? की आपलं जीवन जे आहे ते सुखकर होण्यासाठी, उपकारक होण्यासाठी, समाजामध्ये आपलं नाव चांगल्या प्रकारे लोकांनी घ्यावं, आणि म्हणून अशा प्रकारे तो गणपती आपल्याला मदत करतो, म्हणून त्याचं ध्यान करायचं, आणि तो आपल्या जीवाला विसावा देतो. आता त्याने विसावा का द्यायचंय? कारण आहे, आपण भौतिकवादी आहोत. आपल्याला निसर्गताच ज्या गोष्टी मिळतात त्या आपण घेतोच, पण त्याही पुढे जाऊन आपण काहीतरी भौतिक साध्य करतो, काहीतरी भौतिक मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि इथे आपण फसतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला विसावा म्हणजे काय, की आपल्याला समाधान हवं असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा तो गणपती आपल्याला समाधान देतो, म्हणून त्याचं ध्यान करायचं. पुढे काय म्हणतात ते? जासी पाहता भवश्रम जातो, सुखनिधी हाती येतो. जासी पाहता सुखनिधी, सुखनिधी म्हणजे काय? सुख आपल्याला मिळतं. आणि भवश्रम म्हणजे काय? भव या शब्दाचा थोडा श्लेष अलंकार त्याने केलेला, लक्षात ठेवायचं. भव दोन प्रकारे घेतला. भवश्रम म्हणजे काय? की संसारातले श्रम, जे आपण संसारातले श्रम आपल्याला पडतात ते श्रम, अधिक दुसरा भव, याचा अर्थ भगवान शंकरांच्या अर्थी घेतलेला आहे. भगवान शंकर, त्याची एक गोष्ट या कीर्तनामध्ये त्या गोसावीनंदनाने सांगितली जातात. आता वास्तविक कीर्तन ते मोठं आहे. जेव्हा त्रैलोक्यामध्ये हाहाकार मचला, तर तो जो असुर होता, त्रिपुरासुर, तो गणेश भक्तच होता, महान गणेश भक्त होता. तरी सुद्धा त्या त्रिपुरासुराला स्वर्ग मृत्यू पाहताय त्रैलोक्यामध्ये असा हैदोस घाल म्हणून सांगितलेलं होतं गजाननाने. पण एकच होतं
की शंकरांच्या हातून तुला मरण आहे असं सांगितलं होतं. आणि असा एकदा प्रमाद घडला त्याच्या हातून. जेव्हा शंकरांना पाचारण केलं सगळ्या देवतांनी की हा त्रिपुरासूर माजलेला आहे आणि तो त्रिपुरासूर आम्हाला ऐकत नाहीये, तर त्याचं निर्दालन केलं पाहिजे. आणि म्हणून काय तर भगवान शंकरांना त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. कारण काय तसं भविष्यच होतं. महिम्न स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे रथ क्षोण्यंत निदक्षोस्ते कोयं असं एक त्या पुष्पदंताने लिहून ठेवलेलं होतं. आणि हा जो श्लोक आहे तो नेमका मुळात त्याच्या पथ्यावर पडतो त्रिपुरासुराच्या. पण भगवान शंकराकडून त्याला मरण आहे, पण कसं आहे तो भाग वेगळा आहे. पृथ्वीचा रथ व्हायला पाहिजे. पुढे त्या रथाचं सारथ्य करणारा दुसरा माणूस ब्रह्मदेव रथाचं सारथ्य करणार आहे. विष्णू आपला तो बाण सोडणार आहे आणि भगवान शंकर त्या रथाच्या धारेवर आढळून होतील. आणि नंतर आपल्या अजगम या भविष्याने काय करतील वगैरे वगैरे. पण हे सगळं पुढे आहे हे नारद महर्षींना माहिती होतं. आणि म्हणूनच हे काय झालं की त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी म्हणून गेले. कोण गेलं? भगवान शंकर गेले. आणि भगवान शंकर तिकडे गेल्यानंतर त्रिपुरासुर ऐकणारच नव्हता. तो त्याचं मरण कशात आहे भगवान शंकरांना माहिती नव्हतं. ते कोणतरी सांगितलं असतं तर बरं असतं. पण ते गेले. नंदिकेश्वरासारखे मोठे महाबली पराक्रमी अशा प्रकारचे योद्धे त्यांच्याकडे असताना गेले. आणि झालं काय त्यांचा पराभव झाला. आता भगवान शंकरांचा पराभव झाला तर मोठ्या माणसाला आपला पराभव झाला तो पचत नाही, पचनी पडत नाही, बरोबर की नाही. म्हणून शंकराला काय शंकर त्या एका दरीत लपून बसल्यानंतर सगळं सैन्य जे होतं ते इकडे सगळीकडे सगळे गेलं सगळीकडे. आणि शांतपणे चिंतन करण्यासाठी होऊन गेले. बरं का ते भगवान शंकरजी मी कशामुळे पराभूत झालो. मोठी माणसं चिंतन करतात बघा. त्या पराभवाच्या अशा गोष्टीवरती अशा प्रकारे पांघरून घालत नाहीत, तरी चिंतन करतात का मी पराभूत झालो. आता इलेक्शन मध्ये जे लोक पडतात ज्यांना यश मिळत नाही, अपयशी जे ठरतात, तर ते काय करतात ते आपला पराभव मान्यच करत नाही. मला एवढी मतं मिळायला पाहिजे होती म्हणजे नाही, त्याने पैसे वाटले. काय म्हणा त्यांनी पैसे वाटले. माझ्याकडे सुद्धा होते पैसे, पण ऐन वेळेला मला ते मिळाले नाही. ते मला जर उशिरा मिळाले. मग रात्री 3 वाजता मी निघतो कसे काय पहाटे. जर आधी मिळाले असते 11 वाजता जरी की नाही तर मी 11, 12, 1, 2, 3, 2, 4, 3, 4 त्या तासामध्ये मी सगळ्या व्यक्ती असते. आणि म्हणून माझी सीट पडली असं म्हणतात. स्वतःच्या पराभवावरती पांघरून घालणं हे देवतांना मान्य नाही. लक्षात घ्या. माणसं ते वाटतील ते वाटतील तसं करतात. आणि हे चुकीचं आहे. आपल्या पराभवावरती पांघरून घालायचं नाही. तसं चिंतन करायचं, तसं परामर्श घ्यायचा मी का पराभूत झालो. तसं भगवान शंकर तिकडे बसले दरीमध्ये. आणि तिकडून काय एक चालतं उलटं वार्तापत्र तुम्हाला माहितीये. ब्रह्मदेवांचेच चिरंजीव सुपुत्र आणि या ब्रह्मा विष्णू महेशांचे मानसपुत्र कोण ब्रह्मर्षी नारद मुनी. नारायण नारायण
नारायण नारायण अशा प्रकारचा ध्वनी त्यांच्या कानात पडला आणि विचार करतायत की हा नारद इकडे कुठे आलाय. म्हणजे मी तर चिंतन करण्यासाठी बसलोय, आता मी पराभूत झालो हे जर कोणाला कळलं तर त्रैलोक्यामध्ये माझी काय परिस्थिती होईल. एवढी मोठी देवता, त्रैलोक्याची देवता, आणि म्हणजे काय भगवान महाशंकर पराभूत झाले युद्धामध्ये. अशा प्रकारचे हा डांगोरा पिटणारी मंडळी आहे. काय करणार मग नारदाला सांगायचं कसं, किंबहुना पराभव झाला असं सांगण्याची पाळी म्हणजे माझ्यावर येऊ नये, पण आली आता. पण याला सांगायचं की नाही, पण का इथे का बसलो मी, हा महत्वाचा प्रश्न आहे. तोच विचारायला का तुम्ही इथे बसला. ठीक आहे, हरकत नाही, येणाऱ्या प्रसंगाला तोंड द्यायला पाहिजे. नारद म्हणतात, शंकराला हाक मारतात, हो शंभो हे काय आहे, तुम्ही इथे कुठे बसलात म्हणजे आणि करताय काय तुम्ही. न राहून तरी सुद्धा विचार केला, थोडा मागे पुढे केलं, पण नाही इलाज नाही. आता हात रे उठून जाणार नाही, कारण कसं टाइम्स ऑफ इंडिया आहे, चालतं बोलतं वार्तापत्र आहे, त्याच्यामध्ये हे जे काय घडतं ते त्रैलोक्यामध्ये कळणार आहे. कारण हे सगळं आहे ना, ही चमत्कारी काय म्हणजे या माणसाला सावरणं कठीण. तेव्हा आता याच्याकडे सगळं जे आहे ते सांगावं म्हणून त्याने सांगितलं. झालेला सगळा इतिहास सगळा कथन केला त्या ठिकाणी. आणि ते म्हणले, नारद म्हणतात, देवा म्हणजे मी तुमचा मुलगा, तुमचा मानसपुत्र, तुमच्यापेक्षा लहान म्हणले, मी बुद्धीने लहान म्हणले, मानाने लहान, तुम्ही तर मोठे आहे म्हणले, त्रैलोक्याचे अधिपती देवता तुम्ही म्हणले, आणि तुम्ही अशा प्रकारचा तुमच्याकडनं अशी आगळीक होऊ नये. काय काय म्हणले तुम्ही एक विचार करा म्हणजे, तुम्ही असं म्हणता ते चुकीचं आहे म्हणलं. आता कुठे चुकलं माझं, एकच चुकलं. अहो गणेश जी देवता आहे म्हणजे, आणि बीज आहे ते, तुमचा तो मुलगा आहे मान्य आहे मला, तरी सुद्धा आतापर्यंत सगळ्या देवता तुम्ही त्या गणेशाचं वंदन करता, त्याच्याशी नतमस्तक होता, त्याला नमस्कार करता, आणि मग युद्धाला येताना म्हणले त्याला विसरलात ना तुम्ही. गोष्ट सत्य ना, हो नारदा म्हणजे खरं म्हणजे मी गणपतीला विसरलो. बघा भगवान शंकर आपला मुलगा तो गणपती असून सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती सांगतायत आणि आपला पराभव मान्य करतायत आणि आपली चूक, आपली आघाडी सुद्धा मान्य करतायत. गणपतीचं एवढं महात्म्य आहे. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संगणेचे विघ्नस्तस्य न जायते. अहो युद्धाच्या वेळेला म्हणजे गृहप्रवेशाच्या वेळेला, संग्राम म्हणजे युद्ध असो, दुसरं काही मंगल असो, अशा वेळेला आपण गणपतीची आराधना आपण करतो आणि गणपतीला आळवतो, त्याला विनंती करतो, विनंती करतो, त्याला आपण एक शेवट ठेवतो, नमस्कार करतो, त्याचा आशीर्वाद घेतो आणि अशा पुढच्या मंगल कार्याला आपण सुरुवात करतो. आणि म्हणजे तुम्ही केलं का ते, देवा तुमची गणेश सकल मंगळ हरे देवता सुलभा. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जयतेश्वर संवेद्या आत्मरूपा. हे काय त्याच्यासाठी काय करत म्हणले तुम्ही, काही म्हणले केलेलं नाही. एक काम करा, आता असेच कैलास पर्वतावरती जा म्हणले. हा झालेला प्रकार सगळ्यांनी आता बघितला असेल, ऐकला असेल, काय याच्यात आता खंत वाटून घेणार अर्थ नाही. आणि तुम्ही त्या गणेशाचं स्तवन करा, त्याचं ध्यान करा, आणि मग बघा तुम्हाला काय कसा तुमचा पराभव काय हे तुम्हाला नंतर कळेल. तुम्ही जिंकूनच याल आणि अशा प्रकारे मी तुमचं अभिनंदन करायला पुढे लक्षात ठेवतो. तात्पर्य काय, शब्द स्पर्श रूप गंध रस या पंच विषयापासून पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय अशी ही एकवटून चैतन्य स्वरूपामध्ये जो परमात्मा नटलेला आहे त्याचं ध्यान करणं महत्वाचं आहे. त्याचं ध्यान तो गणपती आहे, त्याचं ध्यान जर केलं तर तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल आणि तुमची सगळी कार्य सगळी सिद्धीस जातील असं नारदांनी सांगितलं. आणि त्यानंतर भगवान शंकरांनी गणेशाचं ध्यान केलं आणि त्या त्रिपुरासुरावरती चालून गेले. आपल्याला माहिती की मार्गशीर्ष पौर्णिमा, अभिजित नक्षत्राचा योग, आपल्या जगव्या धनुष्याला चमत्कार केला आणि त्यांनी जो बाण सोडला तो विष्णूचा बाण. भगवान शंकरांनी स्वतः तो बाण सोडलेला लक्षात ठेवून त्रिपुरासुराच्या तो काळजात घुसलाय, सगळी त्रिपुर भेदून तो गेला आणि त्रिपुरासुराचा वध झालाय. माहिती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. तसंच
तर ते ध्यान कुणाचं करायचं? गजाननाचं करायचं. पुढे काय सांगतात गोसावीनंदन? करिता स्मरण हर दुरितांचे भवसमविनाश गोसावीनंदन तच्चरणी वाक्ये. गोसावीनंदन सांगतायत तुम्ही त्या गजाननाचं ध्यान केलं तर तुम्हाला गजानन तो पावल्याशिवाय राहणार नाही. आता त्याचं ध्यान कुणाचं करायचं? ध्यान करताना ते कसं करायचं? प्रभू रामचंद्र वनवासाला गेले होते. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीतादेवी हे वनवासात होते आणि एक बगळा त्या पाणवठ्यावरती होता. बगळा टक लागून आपलं भक्ष बघत होता आणि त्याचं ध्यान लागलं होतं. ते ध्यान बघून प्रभू रामचंद्र काय म्हणतात लक्ष्मणाला? हे बघ लक्ष्मणा, त्याचं ध्यान बघ कसं आहे, कसं ध्यान आहे ते बघ त्या बघायचं. लक्ष्मण म्हणतो देवा तुम्हाला ते ध्यान वाटतंय म्हणजे तो स्वार्थी आहे, तो ढोंगी आहे म्हणजे तो बगळा आहे, तो त्याचं इच्छित साध्य करण्यासाठी म्हणजे तिथपर्यंत त्या पाणवठ्यात उभा आहे, तो त्याचं भक्ष त्याला मिळालं की तो जाणार आहे, त्याच्यासाठी ते ध्यान आहे. देव काय म्हणाले? अरे हे सगळं मान्य आहे म्हणजे तरी सुद्धा ते ध्यान महत्वाचं आहे. असं प्रत्येकाचं ध्यान ते ध्यान लागलं पाहिजे. आता ध्यान कोणाचं आहे? आपल्याला एक अभंग म्हणायचं आहे, कारण साथीदार आपले चांगले आहेत. तिसरं एक अभंग आपण म्हणू. गोविंद 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 माझे
कुंभारीण एक कीटक आहे, तुम्हाला माहिती आहे. कुंभारीण मध्ये एक कीटक असतो. तो काय करतो कीटक, तो माती आणून 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 ठेवतो, असा कुंभाच्या आकारासारखं घर तयार करतो. तो लक्षात ना, अशा कुंभाच्या आकारासारखं घर तयार करतो. आणि तो कीटक काय करतो, ती माती आणून आणून टाकतो. ते घर पूर्ण झाल्यानंतर एक अळी म्हणजे कीटक, खूप छोटा कीटक, तो कीटक आणून तिथे ठेवतो. आणि याचं काम काय असतं, जेव्हा जेव्हा त्याला लहर लागेल, जेव्हा जेव्हा त्याला असं वाटेल की नाही या हा जो छोटा कीटक आहे त्याला त्रास द्यायचा, 84 लक्ष योनीतून फिरून मनुष्यदेह आपल्याला मिळतो वगैरे आपण म्हणतो. आणि आपल्या लक्षात ठेवा, सगळे प्राणी, मनुष्य प्राणी बाजूलाच ठेवा, सगळे प्राणी जे आहे ना, बाकी सगळे त्यामध्ये कीटक मुंग्या सगळे येतात. चतुष्पाद प्राणी, द्विपाद सगळे सगळे येतात त्याच्यात. आणि हे सगळे एवढे आहेत, त्यात भूत पिशाच ही सगळी मंडळी येतात. आणि हे सगळे येतात, आपले कोण 30 लक्ष आहे, कोण 20 लक्ष आहे, कोण 22 लक्ष आहे, कोण, आणि आपण फक्त मनुष्य प्राणी 4 लक्ष जमलं. अशा 84 लक्ष योनी फिरून माणसाला हा मनुष्यदेह मिळतो असं म्हणतात. विषय कसा आहे, कीटक हा काय करतो, तो किती हुशार आहे बघा. आपली गरज काय आहे, ती गरज भागवणारा तो कीटक आहे, संवेदनाशील आहे. परंतु त्या कीटकाला आपल्या माणसासारखं वागता येत नाही. पण माणूस काय कमी नाही, माणसाला मी कमी लेखतच नाही, कारण आम्ही अनुभव घेतोच आहे. माणसं फार पुढे गेले, ठीक आहे. पण तरी सुद्धा कीटक हा प्रामाणिक असतो बघा आपल्या कामाशी. तो प्रामाणिक असतो आणि ते सगळं करतो. ते काय करतो, त्या जो छोटा कीटक आणून ठेवलेला असतो ना तिथं, तो ती आळी आणून ठेवली असते, त्या आळीला जाऊन चोच मारतो. त्याचं भक्ष्य असतं, ते पण एका वेळेला नाही गेला आणि वेळकृत केलं असं नाही. चोच मारतो हा त्याचा एक नेहमीचा आता नित्यक्रम आहे. पण तो छोटा जो कीटक आहे त्याला किती वेदना होत असतील विचार करा, त्याचा हा विचार करत नाही. पण तो कीटक काय करतो मला माहिती आहे, छोटा कीटक खूप सहन करतो बघा. माणसाला बुद्धी नाही पण तेवढी त्याला, आणि खूप सहन करतो. आणि एक दिवशी तो काय करतो, ध्यान लावतो. ध्यान कसं असतं, आपण परमेश्वराचं ध्यान करतो, आराधना करतो, विनंती करतो, आर्जव करतो. पण तसं नाही, तो प्रकार असं ध्यान लावतो की मला यातून मुक्त होणं गरजेचं आहे, नाहीतर हा येऊन मला परत चोच लावून मारून हैराण करेल आणि आपला प्राण जाईल आता अटळ आहे, किंवा आता काय करायचं म्हणून विचार करतो. आणि त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. कोण ती अळी आहे, आणि अशी ताकद पणाला ती अळी लावते, अशी ताकद पणाला लावते, हो त्याचं नवरत करते आणि उडून जगले शाळेत. किती आहे कवीने काय सांगितलं, अळी हो तसे आहे जळी सैंधवा तन्याय द्यावा गणाधीश देवी स्वयमेव भावे गणाधीश. हे जसं आहे, हे जसं ध्यान लावून ती आपलं सगळं इच्छित साध्य करते, सगळं हस्तगत करते आणि ती मनुष्य हा तर किती संवेदनाशील आहे लक्षात घ्या. मग आपण जर असं ध्यान लावलं आणि त्या परमेश्वराच्या चरणी सगळं रुजू केलं तर तो परमेश्वर, तो परमात्मा आपल्याला पावणार नाही का, ह्याचा फक्त विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचं ध्यान करायचं लक्षात घ्या. आणि म्हणूनच आता आपली सगळ्यांची थोडीशी सगळ्यांचा विचार करायला हवा. उत्तरंग आहे पुढे, खूप ताणून ओढून उपयोगाचा नाही, तो उत्तरंग सुद्धा सगळ्यांना ऐकला पाहिजे असं सांगून आता पूर्वरंगामध्ये रजा घेतो. पूर्वरंगामध्ये जर रजा घेऊन नंतर पुन्हा उत्तरंगासाठी मी येतो. पण गजाननाचे जे थोडंसं तुमचं मनोरंजन करणार आहे लक्षात ठेवा. तर म्हणून पूर्वपद्यामध्ये आपले गोसावीनंदन महाराज काय सांगतायत, देव गजानन
गवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव सेवा सरस्वती स्वामी महाराज गणपती बाप्पा मोरया जगदंबा पार्वतीपते
निशिदीने गजमुखा ध्यावून आला. गणपती ज्याच्यासाठी धावून आला असा तो बल्लाळ, तो बालभक्त आहे. देव कोणासाठी असं धावून येत नाही, एक औपचारिकता म्हणून येतो. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते ध्यान असतं, ते ध्यान जर लावली, ध्यान धारणा केली, आपण तद्रूप झाला, कलात्मक पावला आणि असं जर केलं तर तो गणपती धावून येतो. तसं त्याचा जो बालभक्त हे सगळ्यांना भल्या भल्याना म्हणजे जे ब्रह्मज्ञानी आहे त्यांना सुद्धा लाळ घोटाला लावणारा असा तो गणपतीचा बालभक्त, तो बल्लाळ. लाळ घोटाला लावणारा म्हणजे बघा ब्रह्मज्ञानी माणसाला सुद्धा म्हणजे कशा प्रकारची भक्ती असेल, त्या भक्तीचा कस कसा असेल आणि त्याचं ध्यान कसं असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. अलकैव कुबेरस्य शक्रस्य अमरावती सिंधुदेश विख्याता पल्लीनाम्ना भवद्भुवि. कथानक हे आहे आता रायगड जिल्ह्यामधलं कथानक आहे. सुधागडाच्या पायथ्याशी एक पाली नावाचं गाव आहे आणि पाली पूर्वी भोर प्रांतामध्ये होतं, भोर संस्थानामध्ये होतं. पुण्याकडचं जे भोर आहे त्या भोर संस्थानामध्ये गाव होतं. आता नंतर ते कोकणात आलेलं रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्यामध्ये त्या सुधागडाच्या पायथ्याशी ही घडलेली एक कथा आहे. लक्षात ठेवा. अलकैव कुबेरस्य, कुबेराची जशी अलका नगरी, देवेंद्राची जशी अमरावती आणि तशाच प्रकारची पाली नगरी जी आहे ती पाली नगरी या बालभक्ताची म्हणून ओळखली जाते. लक्षात ठेवा. हा बालभक्त कल्याण वैश्यते कल्याण वैश्यते राहे भार्या इंदुमते तयाला बल्लाळाख्यस पुत्र हे बल्लाळाख्यस पुत्र हे बहु आनंदती जन्मुनी पित्याला. पाली क्षेत्रामध्ये कल्याण नावाचा एक वैश्य राहत होता, एक व्यापारी, पण सज्जन होता बरं का. व्यापारामध्ये गंडवणं हा प्रकार नाही, स्वतः गंडवून घ्यायचं नाही, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही आणि दुसऱ्याकडून त्रास करून घ्यायचा सुद्धा नाही, अशा प्रकारचा नाकासमोर चालणारा असा हा कल्याण नावाचा आहे एक वैश्य त्या ठिकाणी राहायचा. आणि इंदुमती त्याची भार्या, त्याला अनुरूप अशा प्रकारचीच भार्या, सज्जन, त्याच्यासारखीच गुणांनी चांगली, चारित्र्याने चांगली ही दोन्ही माणसं. आणि ही पती पत्नी कल्याण आणखी ती इंदुमती त्यांच्या आनंदामध्ये भर पडली असंच म्हणायचं. तर त्यांच्या घरी त्या पती पत्नीला एक अपत्य झालं, एक मुलगा झाला आणि तो मुलगा सुद्धा सुंदर, चांगला, देखणा, उमदा आणि अशा प्रकारचा तो मुलगा सुंदर, चारित्र्याने चांगला, सगळं पुढे त्याचं चरित्र असं चांगलं झालं की फार सगळ्या कवींनी त्याचं वर्णन केलेलं आहे, साहित्यिकांनी वर्णन केलेलं अशा प्रकारचं. त्याची कुंडली बघितली, सगळं बघितलं आणि एका ज्योतिषाने सांगितली याचं नाव बल्लाळ ठेवा म्हणलंय. पण याच्याकडे बल वेगळं आहे, भक्तीचं बल आहे, प्राबल्य आहे, अशा प्रकारचा हा मुलगा आहे, तर याचं नाव बल्लाळ ठेवा. चांगला मुलगा आहे आपला.
बल्लाळ असं नाव ठेवलं त्याचं. मुलगा खेळत्या वृत्तीचा झाला. जसं 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 वय वाढतं तसं हळूहळू असे गोडे बोल ते आनंददायी ठरले. तो समाजामध्ये कुठे जरी कोणाकडे जरी गेला जरी त्या आईवडिलांच्या बरोबरीने जायचा. पुढे 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 वाढत गेला. अशा प्रकारे इतका सुंदर मुलगा, पण तो आई वडील ज्याप्रमाणे त्याला शिकत होते तशाच प्रकारची शिकवण तो घेत होता. कल्याण हा चारित्र्याने चांगला, चारित्र्य संपन्न असावा. इंदुमती त्याची बायको म्हणजे हा बल्लाळाची आई, ती सुद्धा खरंच सुशील. अशा प्रकारची ही मंडळी सगळी अशा प्रकारच्या कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार या कल्याण आणि इंदुमती आपल्या मुलावरती केलेले आहेत. आणि इतका सुंदर मुलगा, अजिबात खोडकर नाही किंवा काही नसतं वाईट कुठलं वेगळं विशेष नाही. आणि तो मुलगा जसा जसा मोठा मोठा व्हायला लागला तसं त्याला सवंगडी मिळाले. त्याचे त्या सगळ्या सवंगड्यांना हा मुलगा शिकवत होता. लक्षात ठेवून काय ते बघा, हा मुलगा शिकवत होता. काय काय तो शिकवत होता. त्या मुलाला बाजूला घ्यायचा, त्यांना काहीतरी सांगायचं, खेळ शिकवायचा, अजून काही शिकवायचं. पण भक्तीचं प्राबल्य सुद्धा त्यांना तो शिकवत होता. म्हणजे देव म्हणजे काय, आपले वडील पूजा करतायत, आपली आई काहीतरी एखादं स्तोत्र वाचते, काहीतरी ते देवाचं करतायत. अशा चांगल्या संस्कारामध्ये वाढलेला हा मुलगा आपल्या सवंगड्यांना सुद्धा चांगल्या संस्कारामध्ये तो नेऊ पाहत होता. अशा प्रकारचा तो बल्लाळ सुंदर आणि खरंच गुणी मुलगा होता. कल्याण त्याला आनंद झाला. तो निश्चिंत बसला की आपला मुलगा वाईट काही करणार नाही. पण मुलं सगळी जमा झाल्यानंतर आता अंगणातच ती खेळतील, काय भरोसा. अशी 8-10 मुलं गोळा झाली की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतील. आज इकडे जाऊया, उद्या तिकडे जाऊया, तिकडे जाऊया, असं करता 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 निसर्गापर्यंत जाऊन तिकडे काहीतरी आपल्याला दुसरे कुठले तरी खेळ खेळता येतील, आपल्याला रुंधळता येईल, बागडता येईल, खेळता येईल आणि चांगल्या प्रकारे अशा प्रकारचे खेळ आपल्याला खेळता येतील. म्हणून सगळ्या सवंगड्यांची ही बैठक झाली. आणि हा जो कल्याणचा मुलगा, हा जो बंदाळ होता, हा बंदाळ त्यांचं प्रतिनिधित्व करत होता. भर दुपारी पर दुपारपर्यंत ही मुलं काही येत नव्हती. सकाळी जर एकदा गेली, ती सकाळी खेळायला गेली तर सगळी मुलं एका ठिकाणी खेळायची, वेगवेगळे खेळ खेळायचे, सगळं काय ते आज हा खेळ त्या तो खेळ, असं करता 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 त्यांना असं सुचलं की आपले आईवडील, बंदाळ म्हणतो आपले आईवडील देवाची भक्ती करतात, तर आपण सुद्धा देवाची भक्ती करायची. म्हणून एखादा पाषाण, एखादा दगड बघायचा, त्या दगडाची एक खोटी का होईना कशी होईल, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या भक्तीप्रमाणे, त्याच्या ताकदीप्रमाणे आणि त्याच्या बुद्धीप्रमाणे तो दगड ठेवायचा, त्याची पूजा अर्चा करायची, त्याची प्रतिष्ठापना केल्याचा एक आभास निर्माण करायचा आणि मग आरती करायची, आणखी प्रसाद वाटायचा. हे सगळं अशा प्रकारचं जे जे काय होतं ते ही मुलं त्या रानात, त्या वनात करत होती. आणि मग काय झालं, त्या यांच्या घराच्या एका दूर अंतरावरती एक उपवन होतं. त्या उपवनामध्ये जाण्याचा या लोकांनी घाट घातला. म्हणजे आता मुलं कशी हळूहळू पुढे पुढे सरकत गेली. सुरुवातीला छोटी मुलं आहेत म्हणून कोणी विचारत नाही, पण नंतर यांना हे संस्कार घडले पाहिजे, त्यासाठी आईवडिलांना एक प्रकारची ती काळजीच होती. आणि उपवनामध्ये जाऊया, तिकडे जाऊया, इकडे जाऊया, अशा ती करत होती. आणि तिकडे गेल्यानंतर हा मुलगा बल्लाळ जे त्याला काय सांगत होता त्याप्रमाणे सगळी मुलं ऐकत होती, त्याचं सगळं ऐकत होती. आणि हा त्या मुलांचं प्रतिनिधित्व करत होता. नारद महर्षीने सुद्धा एकदा आश्चर्यचकित झाले. ते
प्रिय खेळ मल्हाररास ऐसा प्रिय खेळ मल्हाररास घालवी मोठे मल्हाररास घालवी मोठे खेळतो खेळता समकड्या सहित खेळतो खेळता समकड्या सहित स्वभर राहित होत नसे स्वभर राहित होत नसे भर नारदासी मुखे मुखे नारदासी ऐसा प्रिय खेळ मल्हाररास ऐसा प्रिय मल्हाररास घालवी मुखे मुखे नारदास घालवी मुखे घालवी एकदा ही मुलं त्या उपवनामध्ये गेली आणि एक छोटासा दगड त्यांना मिळाला. त्या दगडाची पूजा करायची, त्या दगडाची प्रतिष्ठापना करायची आणि तो गणपती समजून तिथे ध्यानधारणा करायची. अशा प्रकारचा घाट घातला आणि बंदा त्यांना सांगणारा की हा जो दगड आहे तो हा दगड नसून हा गणपती आहे, त्याची आपण प्राणप्रतिष्ठा करतोय. आता त्याला नैवेद्य दाखवायचा आहे, त्याची पूजा अर्चा झाल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून तो सगळ्यांनी घेतलायचा, ग्रहण करायचा आणि आरती करायची, भजन करायची. असं वेगळं म्हणजे खेळ बाजूला राहिले. एक छोटासा मंडप तयार करा. मंडप तयार करताना त्यांना असं काय काय सुचलं की तेव्हा आता निसर्गाचं वर्णन सुद्धा कवीने असं केलंय की ही मुलं आपल्याकडे यावीत, या निसर्गामध्ये ही मुलं यावीत म्हणून निसर्ग सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करत होता आणि त्यांना वेगवेगळे आभास दाखवत होता. लक्षात ठेवा. इतकंच काय, ही जी वनश्री आहे, ही जी हिरवळ आहे सगळं, आणि अशा प्रकारची वनशोभा आहे, ही हिरवळ आहे, ही वनश्री आहे, ती मोत्याचा शालू नेसून त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्या मुलांचं आहे. अशा प्रकारची सुद्धा कवी कल्पना तिथे सांगितली गेलेली आहे. आता इकडे काय होतं, सकाळी मुलं जायची ती दुपारी 2-2:30 पर्यंत पत्ताच नसायचा. जेवण खाण नाही, चहा नाही, नाश्ता नाही, काय नाही, कशाचं म्हणून भान नसायचं आणि बंदराच्या सोबत सुरू जायची आणि कोणालाच कशाचं भान नसायचं. रोज तक्रारी यायला लागला, त्या कल्याणकडे तक्रारी यायला लागल्या. कशासाठी? या कल्याणचा मुलगा हा बल्लाळ आहे, तो त्याचं सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो अशी बातमी लागली म्हणून सगळे आले. आणि आले कोणाकडे? ते कल्याणकडे. तत्पूर्वी ह्या सगळ्या मंडळींनी काय केलं, एक मंडप उभा केला. मंडप उभा केल्यानंतर आपण काय काय करायचं, कसं कसं करायचं ठरवलं. लक्षात ठेवा. आणि मग ही छोटी मुलं आहेत, महत्वाकांक्षा आहे मोठी, पण मोठ्यांचं जसं बघतात तशा प्रकारचं अनुकरण करत करत त्या मुलाने आणखी वेगवेगळा घाट घातला. आणि काय केलं, मग एक गणपतीची मूर्ती समजून त्या दगडाच्या ठिकाणी ती गणपतीची मूर्तीच आहे असं समजून प्रतिष्ठापना केलं, सगळं काही ते केलं आणि सगळं चांगल्या प्रकारे आरती वाटली, प्रसाद वाटला, सगळं काही ते केलं. मग ते सगळं करताना काय काय तरी केलं. गायक काही मुले गाणे, गायक काही मुले गाणे, प्रेमाने नाचती देवापुढे, प्रेमाने
मूर्तीच्या समोर भजन पूजन केलं, सुरू केलं, कार्यक्रम सादर केले, तो मंडप घातलाय. जसं काही कारागीर काठीने काम करतात तशा प्रकारे काम करत होते ते. तो छोटासा मंडप काटक्यांचा मंडप होता, पण त्याला सुद्धा त्याला एक ती मोठी संकल्पना वाटली की आपण काहीतरी मोठं काहीतरी करतोय असं वाटलं. अशा ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये घरी जाण्याचं भानच कोणाला राहिलं नाही. आणि ती मुलं ते उपमानातच राहिलेली आहेत. आणि कल्याणाकडे सगळी एक फौज आली, शेजारी सगळे शेजारी आले आणि म्हणजे कल्याणला प्रश्न विचारायचा. हे बघ कल्याणा, म्हणले तुझा आजपर्यंत आम्ही सगळं ऐकून घेतलं, तू चांगला आहेस, चारित्र्य संपन्न आहेस, अगदी नाकासमोर चालणार आहेस, दुसऱ्याचं वाईट आणि तू कधी तू चिंतित नाही, सगळं मान्य आहे. म्हणजे आज प्रसंग असा आहे की आमची सगळी मुलं ती तुझ्या मुलाच्या नादाला लागली. वेळ काळ नाही, काय बघत नाही, कशाचं भान नाही, शाळा नाही, पाठी नाही, काय नाही, काय नाही, ते काय बघत नाही. आणि काय चाललंय म्हणले, याचा बंदोबस्त जर करणार नसशील तर आम्ही तुझा बंदोबस्त करू. लक्षात ठेव. मग आम्ही ग्राम अधिकाऱ्याकडे तक्रार करू असं त्यांनी तेव्हा म्हटलं. तेव्हाचा ग्राम अधिकारी कोण आता मला माहिती आहे, आज ग्रामसेवक असेल तर काय मला माहिती नाही. आम्ही ग्राम अधिकाऱ्याकडे तुझी तक्रार करू बघा, अशा प्रकारची धमकी त्या कल्याणात दिली. ओ नाकासमोर चालणारा माणूस, ज्यानं वाईट कोणाचं कधी केलं नाही, कधी वाईट बघितलेलं नाही आणि कोणाचं वाईटच केलेलं नाही, असा चांगला माणूस, सज्जन माणूस, आणि अशा सज्जन माणसावरती अशा प्रकारचा आरोप घेणं ते त्याला बरोबर नाही, ते चुकीचं वाटतं त्याला, असं येऊ नये म्हणजे. तर ते म्हणले जर तू तसं करणार असेल आम्ही तुझा बंदोबस्त करणार आहोत. वाटे इथे जरी तुला सुमते रहावे, वाटे इथे जरी तुला सुमते रहावे, हे आमचे वचन तरी तू मान्य करावे. पुत्रासी दंडोनी आवरावे, पुत्रासी दंडोनी आवरावे, आम्ही ते न करू तुला दंडचिरा. काय सांगितलं, त्या तुझ्या पुत्राचा बंदोबस्त तू करायचा आहेस, हे तू करतोस का आम्ही तुझा बंदोबस्त करू एवढंच सांग. नाकासमोर चालणारा माणूस हा अशा प्रकारचा आरोप त्याच्यावर आल्यावरती काय होणार त्या माणसाचं बघा, डोकंच फिरले थोडंसं. एवढा राग त्याला कधी आला नाही, असं आपल्याला काहीतरी कोणतरी बोलून जात. सज्जन माणसाला पुरे होते. त्या बंगालच्या बापाला त्याचं काही शिल्लकच त्यात बाकीच्या त्याच्या मित्रमंडळी सहकारी शेजाऱ्यांनी ठेवलंच नाही. म्हणले राग आला, म्हणले आता आपण त्या मुलांचा समाचार घेतो. म्हणले पहिला आधी स्वतःच्या मुलाचाच घेतो. म्हणले कोण, हा बंदा, तो काय करतो पुढे, असं म्हणाला आणि तडक तो अरण्यात गेला, उपवनात गेला. तुला वाटले उपवनात कोणती काय आहे सगळे, तिथेच आपण जाऊया. आणि म्हणून तिथे तो गेला. लक्षात ठेव. बघितलं तर ही मुलं खेळतायत, आधी रममाण झाली आहेत. ओ गातायत काय काय, ढोलकी वाजवतायत काय, सगळं काय ढोल बडवतायत आणि रममाण झालेत अगदी. आणि गणपतीची पूजा अर्चा केलेली सगळं बघितलं तर मूर्ती तो गजानन असाच एक दगड त्यांना मिळालाय, गणपती सारखा तसाच त्याला ठेवलाय तिथे आणि त्या ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे वगैरे वगैरे सगळं बघितलं. आणि मुलं रममाण झाले त्या खेळामध्ये, भजन पूजनामध्ये दंग झालेली आहे. आता काय करायचं, यांना कसं यांची समाधी कशी घालवायची आणि काय करायचं. पण राग सहनच झालं नाही त्याला. एवढा क्रोधायमान तो कधी झालाच नव्हता आणि शांत सज्जन असंच आपण त्याला म्हणत होतो मगापासून. आता तर तो चिडला आणि तो काय जो काटक्यांचा तो छोटा काय मंडप होता, छोटा मोठा मंडप होता, तो मंडप मोडून टाकला, त्या काटक्यात तोडून टाकला. ते सगळे काही जे काय होतं ना, सगळे ती पूजा जी सगळी विस्कटून टाकली सगळी. तो ती दगड होता, तो दगड गणपती म्हणून त्यांनी तो दगड तिथे प्रतिष्ठापनेची केली होती, सगळं बाजूला फेकून दिलं सगळं. आणि याला सगळ्यांना मंडपा तोडितो दंड घाले, मंडपा तोडितो दंड घाले, मंडपा तोडितो दंड घाले, विधिवते समाधी करे कुमती होते, विधिवते समाधी कुमती होते, मंडपा तोडितो दंड घाले, मंडपा तोडितो मगसुदा
तोडून टाकला, उद्ध्वस्त केला, ती पूजा उद्ध्वस्त केली, सगळं केलं. एवढं सगळं बघितलं त्याची समाधी भंग पावली आहे. आणि हा बंधाळा व्यतिरिक्त जी बाकीची ते मुलं होती, त्याचे सहकारी होते, ते हळूहळू सटकले, त्याच्यातून पळून गेले. ते आपल्याला घर गाठत गेले. त्यांनी काय केलं, मंडप तोडला, उद्ध्वस्त केला. वेली होत्या, त्या वेली आणल्या ओरबाडून, त्या वेली आणल्या. त्या वेलीने तिथल्या एका झाडाला, त्या बंधाळाला असं बांधून ठेवलं. आता तुला कोण, तुझा देव हा गणपती तुला कसा सोडायला येतो ते मी बघतो म्हणले. अरे माझं फुकटचं माझं अन्न खातोस आणि माझ्यावरतीच म्हणले हे अन्याय करतोस तू. आज सगळ्यांच्या समोर म्हणले माझी लाज अब्रू गेली म्हणले. तरी काय मला बोललेत ते, काय मला विशेषण लावली, तू ऐकायला होतच ते म्हणले. यासाठी का तुला मी जन्म दिला म्हणले, तुला 2 वेळचं जेवण घालतो मी, ते खरंच मी पाप करतोय म्हणले. आता तुला जेवण नाही, चहा पाणी नाही, तुला नाश्ता नाही, तुला काही नाही म्हणले. इथे राहा म्हणले. आज रात्रभर तिला संध्याकाळची वेळ होती, बांधून घातलेला आहे त्या वेलीने, आणि शांतपणे तो घरी गेला. आता जन्म झाल्यापासून ज्याच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार झाले, भक्तीचे संस्कार झाले आहेत, असा तो बाल असाच नामदेवाने हट्ट केला होता, असाच नामदेवाने हट्ट केला होता. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला तो नैवेद्य ग्रहण करावा लागला. एक दिंडी म्हणतो म्हणजे जरा थोडस हलत राहील जरा. नामदेवाची हो नामदेवाचे अमृत तुल्य वाणी, नामदेवाचे अमृत तुल्य वाणी, श्रवणी कैटभारी म्हणजे तो राक्षसाचा निपात करणारा, अशा प्रकार स्वयं येतो तो स्वतः, तो पांडुरंग, तो परमात्मा नामदेवाच्या कीर्तनामध्ये नाचायचा. आणि अशा कीर्तनाची गोडी काय वाईट होती लक्षात ठेवा. असं ध्यान किंबहुना यापेक्षाही आपण असं म्हणू, अशा प्रकारचं ध्यान या बल्लाळाचं होतं. आणि आता वडिलांनी बांधून ठेवलेलं आहे, त्या बेलीने बांधून ठेवलेलं आहे आणि आक्रोश करतो. हळूच तिने संजा व्हायला लागल्या, आणखी भीती वाटायला लागली. एवढा छोटा मुलगा तो, त्याला अरण्यात बांधून ठेवून बाप आपल्या घरी गेल्या. लक्षात ठेवा, बापाचं बघा काळीच कसली, कठोर तो, चांगलं असं सगळं समजत होते, सज्जन पण स्वतःच्या या
आपलं आपलं व्यक्तिमत्व ते अजमावायचं आपल्याला. आपल्या व्यक्तिमत्वापुढे आणखी कुणाचं व्यक्तिमत्व म्हणजे थोडासा अहंकार होता, तो अहंकार त्या ठिकाणी दिसून आला. आपल्यासारखा दुसरा कोणी नाही, सज्जन कोणी नाही, मोठा कोणी नाही. असं केलं हे सगळं झालं. आणि हा बल्लाळ एकटाच त्या रानात बसलेला आहे आणि काय करतो, गजाननाची भक्ती करतो. देवा देवा तुझं एक ब्रीद होतं म्हणजे मी ऐकले तुझं. आजपर्यंत जन्म झाल्यापासून वडिलांनी संस्कार केले, आई वडिलांनी संस्कार केले, त्या संस्काराप्रमाणे तुझं नाव माझ्या मुखामध्ये सदोदित होतं म्हणजे. आणि आजही आहे. मी काय असं वाईट केलं की माझ्या वडिलांनी मला अशा प्रकारची शिक्षा द्यावी, आणि ही शिक्षा तू कसं काय बघून केलंस म्हणजे, तुला कसं सहन होते म्हणजे. एवढा छोटा मुलगा मी आहे, एकटा याला मला भीती वाटते. माझं रक्षण फक्त आणि फक्त तूच आता करायला पाहिजेस. दुसरं माझं रक्षण कोणी करणार नाही. आज माझ्यामध्ये हा प्रसंग घडला, हा प्रमाद घडवला सगळ्यांनी, पण मी निष्पाप आहे. विचार कर. आणि आता मला या प्रकरणातून तूच सोडव, तूच मला माझ्या घरी घेऊन जा, काय करायचं ते तूच माझं कर, पण मला आता या ठिकाणी संरक्षण दे, एवढीच माझी तुला विनंती आहे. माझ्यावरती हा प्रसंग ओढवलेला आहे. गणपतीची आराधना करू. विनवणी करतोय, अर्जाव करतोय गणपतीकडे आणि रडतोय सारखा. नवे भक्त हा प्रणश्यती, या वचनाची तुला आठवण नाही काय रे? असं गणपतीला विचारतोय. तुझा भक्त हा संकटात पडू नये, संकट काय त्याला वाचवण्याचा तुझा एक उपक्रम आहे, आणि असा तू गणपती आहेस. आणि आज तुझं हे ब्रीज जे आहे त्या ब्रीजाला तू आज विसरलास काय? अशा प्रकारे गणपतीची आराधना चालू आहे. तू रडतोय,
हे सगळं बघून गणपती कडकडले. गणवाली दया आली, आपला भक्त बिघडतोय. आजपर्यंत तो म्हणतोय, एवढा छोटा मुलगा म्हणतोय की तुम्हाला तुझं प्रीत विसरला, अशी मला आठवण करून देते म्हणले. आणि अशा भक्ताला मला आता सावरलंच पाहिजे, अशा भक्ताला मला वाचवलंच पाहिजे, त्याला संकटातून मुक्त केलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याची भेट घेतली पाहिजे. म्हणून गणपती स्वानंदाचा त्याग करून निघाले, मृत्यू लोकापर्यंत यायला निघाले. लक्षात ठेवा, तिथून निघाले, आपल्या मूषकावरती बसलेत आणि निघाले. ते स्वानंदाचा त्याग करून निघालेले आहेत. लक्षात ठेवा, आपला शुद्धानंद तो छातीवर रुळवीत अशा प्रकारे त्यांचं येणं झालेलं आहे. आणि आले आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला त्या बल्लाळासमोर उभे राहिले. बल्लाळ समाधीला बघितली. श्री गजानन जय गजानन, 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 श्री गजानन जय समाधी. तो समाधीत आहे, गणपतीची आराधना चालू आहे, जप चालू आहे आणि एवढी समाधी लागली आहे. लक्षात ठेवा, त्या समाधीचा भंग करायचा कसा असा प्रश्न पडला गणपतींना. आणि म्हणाले, बाळ बल्लाळा, अरे डोळे उघड, अरे मी आलोय. त्या डोळे उघडले, बघितलं साक्षात गजानन मूर्त स्वरूपामध्ये आपल्यासमोर उभे आहे. बोल बोल म्हणे, काय तुझी इच्छा सांग, तुझ्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण करणार मी आहे म्हणलं. आज म्हणे माझ्या काळजाला हात घातलास म्हणे, खरंच तू माझा भक्त शोभून दिसतोस म्हणले. जी तू सेवा केलीस ती सेवा माझ्या चरणापर्यंत रुजू झाली. लक्षात ठेव, तुझी कोणती अशी अडचण आहे, तुझं कोणतं संकट आहे ते दूर करतो. किंबहुना आता तुला या वेदीतून मुक्त करतो म्हणले. जे बांधून ठेवलं होतं, घट्ट आवळून ठेवलं होतं, सगळीकडे ते त्याचे पडसाद म्हटले, सगळ्या गोष्टीचे जे शरीर असं त्याचं बधीर झालं होतं सगळं. आणि अशा प्रकारे बघितलं त्याला आशीर्वाद दिला, जवळ घेतलं, उरवाळलं, त्याला त्याचं डोकं घेतलं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्याला सांगितलं, बोल तुला काय, मला काही नको. तुम्ही मला मूर्त स्वरूपामध्ये दर्शन दिलं, या वयामध्ये म्हणजे मी एवढा छोटा तुमचा बालभक्त म्हणून मी म्हणजे तुमची सेवा केली आणि माझ्या सेवेवरती तुम्ही राजीच होऊन आज या ठिकाणी तुम्ही माझ्या संकटाच्या वेळेला उभे राहिला म्हणजे खरंच मी धन्य पावलं. म्हणजे खरंच तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आता मला दुसरं काही नको माझ्या आयुष्यात, माझं काही होऊ दे, फक्त तुमचं नाव माझ्या तोंडात संबोधित राहील म्हणून मी कधीच विसरणार नाही. पण एकच करा, ज्याने मला छळलं, ज्याने तुमच्या मूर्तीचीही मी प्रतिष्ठापना केलेली आहे, माझी एक ताकद, माझी बुद्धी पणाला राहील. आणि या माझ्या छोट्या वयामध्ये, या बालवयामध्ये मी जे केलं ते सुद्धा माझ्या वडिलांनी सगळं म्हणलं उमळून टाकलं. म्हणजे माझ्या वडिलांना म्हणले, वडिलांचा अपमान इतरांनी केला म्हणजे. आणि अशा प्रकारची माणसं म्हणले आहेत, यांना तुम्हीच आणि तुम्हीच शिक्षा करायची. काय करायचं आल्या, मुक्तांध बधिर होतो, मुक्तांध बधिर होतो, मूर्तिक्षेपादी जो करिये सत्य, मुक्त करो गणप मला, मुक्त करो गणप मला, माझा त्याचाही बोल सत्य. राम राम हरे बधीर अशा प्रकारे म्हणले करा, त्याला सोडू नका म्हणले. आणि एवढंच, अजून तुझी इच्छा काय आहे म्हणले, तुला ज्याने ज्याने त्रास दिला त्यांचं निर्धारण करण्याची जबाबदारी माझी आहे. पण अजून तुला काय, तुझी अजून इच्छा काय असेल, माझी इच्छा देवा एकच आहे. हे पाली गाव आहे, सुधागराच्या पायथ्याशी बसलेलं गाव आहे.
आणि एक छोटंसं गाव आहे. हे सगळे जे म्हणले आहेत ही सगळी मंडळी तुमची भक्त मंडळी आहेत म्हणले. ज्यांच्यामध्ये संकट पडतात त्यांची संकट निवारण करण्यासाठी म्हणजे तुमची गरज आहे. एकच माझी विनंती आहे म्हणले, या ठिकाणी मूर्त स्वरूपामध्ये मला तुम्ही दर्शन दिलं तसं आज माझ्याच गावामध्ये या पाली गावामध्ये तुम्ही कायमचं वास्तव्य करावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे, तुझ्या अर्जवाप्रमाणे, तुझ्या विनंतीप्रमाणे या तुझ्या पाली ग्रामामध्ये म्हणजे मी अखंड आणि अविरत माझं वास्तव्य करून राहील. लक्षात ठेव, जे दीन दुबळे असतील, जे तुझ्यासारखे माझे बालभक्त किंवा इतर भक्त असतील, त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी परामर्श घेईन, त्यांची दुःख बघेन आणि त्या सगळ्यांच्या दुःखाचं मी निवारण करेन. आणि या ठिकाणी मला अजूनही एक सांगावं असं वाटतं, मला या ठिकाणी तू म्हणलंस मी तुझ्यासाठी आलो. त्रैलोक्यामध्ये माझं भ्रमण आहे, मी सगळीकडे फिरतो, सगळ्यांना आशीर्वाद देतो, सगळ्यांची सेवा मी रुजू करून घेतो. पण आज म्हणजे मी फक्त आणि फक्त या अरण्यामध्ये तुझ्यासाठी अवतरलेलं. नवभक्त आपला नवविधा भक्ती जी आहे, नवविधा भक्ती आपण जे श्रवणाचं काम करतात ती पहिली भक्ती आहे बरं का. कीर्तन मी करतो माझी दुसरी भक्ती आहे, लक्षात ठेवा. पण तीन पायऱ्या आपल्याकडनं झाल्यानंतर ह्या 9 पायऱ्या ज्या आहेत, 6 पायऱ्या परमेश्वर खाली उतरतो. लक्षात ठेवा, फक्त आपण 3च काम करायचंय, श्रवण कीर्तन एवढं करायचंय, बाकी काय नाही. इतकं तुम्ही केलं ना की 6 पायऱ्या मागे खाली यायचं काम परमेश्वरच करतो. लक्षात ठेवा, जसं त्रैलोक्यामध्ये भ्रमण आहे सगळीकडे, त्या गजाननाचं तो सगळ्यांचं संकटाचं निवारण करतो, सगळं करतो. पण या आपल्या बालभक्तासाठी तो त्या ठिकाणी हजर झाला आणि नेमकं हीच संधी घेऊन त्या बालभक्ताने एक हट्ट धरला. तो हट्ट हाच की देवा तुम्ही या ठिकाणी मला मूर्त स्वरूपामध्ये दर्शन दिलं, तुमचे मी आभार व्यक्त करतो. पण एकच माझी विनंती आहे, या दीन डोळ्यांसाठी या पाली ग्रामामध्ये आपण अखंड आणि अविरत असं वास्तव्य करा. देवाने सांगितलं मी वास्तव्य जरूर करेन, पण मला तुला सुद्धा काहीतरी द्यायचं आहे. म्हणजे तू माझा बालभक्त आहेस, तुला काही तू मागणार नाहीस, तू माझ्याकडे काही मागितलंय, तू सगळ्या इतरांसाठीच मागितलंय. विरदांचे ती विरजाओ, देवाने संत ज्ञानेश्वर बाबांनी दुसऱ्यासाठीच सगळं मागितलेलं, आपल्यासाठी काही मागितलं नाही. देवाला सांगितलं की जे ज्याला जे हवं तिथे काय घे. हा बालभक्त बघा, हा तसाच एक प्रकारचा हा विचित्र भक्त होता. लक्षात ठेवा, आणि घटना काय पूर्वीची नाही, लक्षात ठेवा, कलियुगातलीच घटना आहे, अलीकडचीच घटना आहे ती. पुढे तुम्हाला सांगतो मी. तर या ठिकाणी ज्या पाली ग्रामामध्ये वास्तव्य करावं अशा प्रकारचा आग्रह धरला आणि त्याने सांगितलं की माझ्या नावाविरुद्ध तुझं नाव, या ठिकाणी तुझं नाव सुद्धा आलं पाहिजे, कारण तू मला इथे आणलंस, तुझ्यासाठी मी आलो. मग एक काम कर, या पाली गावामध्ये मी माझं वास्तव्य करणार, तू माझं नाव मी बल्लाळेश्वर म्हणून करेन आणि बल्लाळ विनायक म्हणून करेन. विनायक हे गणपतीचं नाव आहे आणि या बालभक्ताचं बल्लाळ जे नाव आहे ते बल्लाळ पालीचा बल्लाळेश्वरून प्रसिद्ध आहे. सुधागडाच्या पायथ्याशी रायगड जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी एक जो गणपती आहे, तो एक अवतार, एक गणपती जो आहे तो बल्लाळेश्वर अशा प्रकारची ती देवता आहे. आणि पालीचा बल्लाळेश्वर असं सुप्रसिद्ध असं अशा प्रकारचं ते देवस्थान आहे. लक्षात ठेवा, तुम्ही अष्टविनायकाची यात्रा कोणी केली तर हा तुम्ही गणपती निश्चितपणे बघितलेला असेल. लक्षात ठेवा, आणि म्हणून त्या बालभक्ताचा हट्ट पुरवण्यासाठी गणपतीने त्या ठिकाणी वास्तव्य केले. लक्षात ठेवा, आणि म्हणून भक्तांच्या हाकेला तो धावून येतोच, संकटाच्या वेळेला धावून तो येतोच. पण त्याचं ध्यान अविरत जर केलं, अगदी तन मन आणि धन सगळं काय अर्पण करून त्याच्या चरणापर्यंत जर आपण सेवा रुजू केली तर तो आपल्याला कधीही टाकत नाही. लक्षात ठेवा, आणि पूर्वपद्यामध्ये यासाठी आपले गोसावीनंदन महाराज म्हणतात बघा असं
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सर्वभूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. गणपती बाप्पा मोरया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण पार्वती पदे हर महादेव गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. सेवा रुजू करून घ्या. तुमची आमची सेवा रुजू झालेली आहे आणि आपली सेवा करायला मिळाली